साताऱ्याला अदालतवाड्यात पेशव्यांचा मुक्काम होता. चांगला मुहूर्त पाहून पेशवे छत्रपतींच्या दर्शनासाठी राजवाड्यात गेले. बरोबर चिमाजी अप्पा, नाना, अंबाजीपंत आणि महादोबा पुरंदरे होते. नजराण्याची 10 तपकं घेऊन पेशव्यांचे कारकून अदबीनं त्यांच्या मागोमाग राजवाड्यात गेले. विविध रंगांच्या रेशमी रुमालांनी तबकं आच्छादलेली होती. दरबाराच्या दालनात सर्व मानकऱ्यांसह छत्रपती बसलेले होते. राजांच्या आजूबाजूला सरदार आणि दरकार आपापल्या मानाप्रमाणे बसले होते. राजांच्या मस्तकावर 2 चौरीदार चौऱ्या ढाळीत होते. पेशवे भेटीला आल्यामुळे शाहू छत्रपती खुश दिसत होते. त्यांची सावळी गोलचर्या आनंदानं फुलली होती. वयानं 60 गाठली होती. डोक्यावरून खांद्यापर्यंत आलेले केस आणि भरदार मिशा पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या. त्यांच्या मुद्रेकडे पाहिले की पाहणाऱ्याची मान नम्रतेनं खाली होत होती. पेशवे आत येताच त्यांनी छत्रपतींना लावून मुजरा केला. प्रतिनिधींनी पेशव्यांच्या हाताला धरून त्यांना राजांच्या जवळ आणलं. राजांनी पेशव्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि आपल्या डाव्या बाजूला उभं राहण्याबद्दल पेशव्यांना आज्ञा केली. नंतर हिंदुस्थानातून आणलेल्या विविध भेटी पेशव्यांनी राजांच्या समोर पेश केल्या. त्यात उंची वस्त्रे, जड जवाहीर, कलाकुसरीच्या वस्तू आणि नाना देशीच्या कारागिरांनी केलेल्या चमत्कारी कळीच्या वस्तूही होत्या. नजराणा पाहून छत्रपती खुश झाले. पेशव्यांच्या स्वागतासाठी मग घटका दीड घटका नर्तकीचा नाच झाला. नर्तकी दरबारातून निघून गेल्यानंतर राजांनी पेशव्यांची औपचारिक चौकशी केली. त्यांच्या नजराण्याबद्दल पसंती दर्शविली. पेशव्यांनी आता पावसाळा संपेपर्यंत साताऱ्यात राहावं असं सूचित केलं. मग निरोपाचे विडे आले. त्यानंतर दरबार बरखास्त करून छत्रपती खासगी दालनात गेले. पेशव्यांना आणि चिमाजी अप्पांना बरोबर येण्याची आज्ञा दिली. खासगी दालनात मंचकावर मखमली गालिच्यावर छत्रपती बसले होते. समोर बैठकीवर रुमाजे टाकून त्यावर बाजीराव आणि चिमाजी अप्पांसाठी 2 आसनं तयार केलेली होती. पुन्हा मुजरा करून बाजीराव आणि चिमाजी अप्पा छत्रपतींच्या समोर अदब राखून बसले. पलीकडे चिकाचा पडदा होता. पडद्याच्या आड छत्रपतींच्या लाडक्या राणीसाहेब बिरूबाई बसल्या होत्या. बाजीराव आसनावर बसताच शाहू छत्रपती गंभीर आवाजात त्यांना म्हणाले, राऊ, दाभाड्यांच्या मोहिमेत तुम्हाला यश मिळालं हे ऐकून आम्हाला जेवढा आनंद झाला तेवढंच दुःखही झालं. आपापसातला हा तंटा टळता तर बरं होतं. छत्रपती पुढं काही बोलणार तोच बाजीराव म्हणाले, दाभाड्यांच्यावरची आमची मोहीम किरकोळ स्वरूपाची होती, पण त्यापेक्षाही मोठं राजकारण घेऊन मी आता आपल्या पायाशी आलो आहे. आज्ञा झाली तर सवडीनं सारा तपशील सांगेन. चिमणाजी पंडितांनी आम्हाला त्याची कल्पना दिली आहे. छत्रपती म्हणाले, उत्तरेकडचं राजकारण तुमच्या डोक्यात घोळतं आहे, पण राऊ, एक लक्षात ठेवा, औरंगजेब बादशहाच्या कैदेतून सुटताना आम्ही त्यांना एक वचन दिलेलं आहे. बोलताना एकाएकी शाहू छत्रपती थांबले. त्यांनी डोळे मिटले. मागे रेलून जणू ते भूतकाळात गेले. मग हलक्या स्वरात म्हणाले, आम्ही कैदेत असताना गाईचं पुच्छ हातात धरून बादशहाला वचन दिलेलं आहे. काय वाटेल ते झालं तरी मराठे बादशाहीला धक्का लावणार नाहीत. त्याची आठवण राहू तुम्ही नेहमी ठेवली पाहिजे. त्यासाठी जुनं काही मोडू नये, नवीन काही घेऊ नये असं आम्ही सर्वांना नेहमी सांगत असतो. बाजीरावांच्या कपाळावर एक लहानशी आठीव उमटली. समोर छत्रपती बसलेले होते, पण एकाएकी त्यांना जणू त्याचा विसर पडला आणि त्यांच्या तोंडून भराभर शब्द बाहेर पडले. म्लेंछांना दिलेल्या शब्दाची मातब्बरी ती काय, म्लेंछ खुद मात्रागमनी. तेव्हा स्वामींनी आपल्या अडचणीच्या प्रसंगी त्याला दिलेल्या वचनाबद्दल चिंता करू नये. कोणती वचनं पाळायची आणि कोणती वचनं पाळायची नाहीत याचे राजकारणातील ठोकताळे वेगळे आहेत. पण राऊ, ते कसेही असले तरी आमचं वचन गुंतलं आहे आणि छत्रपती दिलेलं वचन मोडतात असा आमचा दुर्लौकिक हिंदुस्थानभर व्हायला आम्हाला नको आहे. स्वामींचा विचार रास्त आहे, पण म्लेंछांना दिलेलं वचन पाळण्यापूर्वी स्वामींनी आणखी एक वचन आठवावं. ते त्यांच्याही पूर्वी दिलेलं आहे. कोणतं वचन आम्ही दिलेलं आहे? स्वामींनी खुद्द दिलेलं नसेल, पण वाडवडील सांगत आले आहेत ते मी बोलतो आहे. थोरल्या महाराजांना रायगडावर राज्याभिषेक केला तेव्हा ब्राह्मणांच्या समोर त्यांनी जे वचन दिलं आहे त्याबद्दल मी बोलतो आहे. छत्रपती काही न बोलता बसले आहेत हे पाहून बाजीराव पुढे म्हणाले, थोरल्या महाराजांनी वचन दिलं आहे आणि तेही हिंदुस्थानातल्या साऱ्या पवित्र नद्यांच्या जलांना साक्षी ठेवून.
मस्तकावर अभिषेक होत असताना ते म्हणाले होते, अवघा हिंदुस्तान यवनांच्या मगरमिठीतून मी सोडवीन आणि हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर हिंदवी स्वराज्याची ध्वजा फडकत राहील. यासाठी ही छत्रचामर मी धारण करत आहे. त्या वचनाची पूर्तता करण्याकरता तर स्वामींनी आम्हाला हे पेशवेपद दिलं आहे. काही पराक्रम करावा, काही यश संपादावं, तीर्थक्षेत्र सोडवावी, यासाठी खुद्द आमचा शब्द स्वामींपाशी गुंतला आहे. ते जर करायचं नसेल तर मग ही मोठी पदं आम्ही कशाला मिरवावीत? आवेशानं बाजीराव बोलत होते. शाहू छत्रपती शांतपणे आपल्या पेशव्यांचा तो घुमणारा आवाज ऐकत होते. काही न बोलता ते गप्प बसले. ते पाहून आप्पांनी मध्यस्थी केली. ते म्हणाले, स्वामींच्या बोलण्याचा रोख आपण लक्षात घेतला पाहिजे. धर्मक्षेत्र सोडवू नयेत असं त्यांचं म्हणणं नाही. दिल्लीची बादशाही कायम ठेवूनही ते आम्हाला करता येईल, तेच आम्ही म्हणतो. आमचा मुद्दा चिमणाजी पंडितांना बरोबर समजला. थोरल्या महाराजांनी दिलेलं वचन आम्हालाही माहीत आहे. बाजीरावांच्या चर्येवर आठ्यांचं जाळं पसरलं, पण आप्पांच्या डोळ्यांकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यातला इशारा ओळखून ते गप्प बसले. मग आप्पा म्हणाले, तुर्तास दिल्लीपतीचा रोष न पत्करताही आमची दौलत आम्हाला वाढवता येईल. चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा आम्ही त्यांच्याकडून मिळवल्या आहेतच. त्याची उगवणी करण्यासाठी आम्हाला काही मोहिमा कराव्या लागतील. तेवढ्या करण्याची स्वामींनी आज्ञा दिली म्हणजे आमचा कार्यभाग होईल. राऊ आत्ताच राजधानीत आलेले आहेत. आता पावसाळा संपेपर्यंत त्यांनी इथं राहावं. राजकारणाचा विचार जो कर्तव्य असेल तो आम्ही प्रतिनिधी, नारोराम मंत्री आणि तुम्ही असे अवघे मिळून करू आणि जो मनसुबा ठरेल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला आज्ञापत्रक देऊ. राजधानीत मुक्काम आहे तोपर्यंत मधून आम्हाला भेटत चला. उठण्याचा इशारा झालेला पाहून निरोपाचे विडे तबकातून पुढे आले. बाजीरावांनी आणि चिमाजी अप्पांनी त्यातून विडे उचलले आणि ते आपल्या आसनावर उभे राहिले. छत्रपती मंचकावरून खाली उतरले. तेवढ्यामध्ये त्यांचे चढाव घेऊन बाजूला सेवक उभा होता. त्यांच्या हातून अप्पांनी ते आपल्या हाती घेतले आणि अदबीनं छत्रपतींच्या समोर ठेवले. चढावामध्ये पाय सरकवित असताना बाजीरावांच्याकडे पाहून हसत छत्रपती म्हणाले, पाहिलंत राऊ, आमच्या चिमणाजी पंडितांना समयसूचकता कशी आहे ती. उगीच नाही, आम्ही त्यांना पंडित हा किताब बहाल केला आहे. काशीबाईंचा मेना अदालतवाड्यासमोर येऊन थांबला तेव्हा धुमधार पावसाला सुरुवात झाली होती. काळ्या ढगांनी यवतेश्वराचा डोंगर पार झाकून गेला होता. आजिम ताऱ्याच्या डोंगरावर पावसाचे ढग उतरलेले दिसत होते. मंगळाईच्या देवळाचं शिखर ढगाआड गेलेलं होतं. वाड्याच्या कौलारू छपरावर घोड्यांच्या टापांसह धाड धाड आवाज करत पाऊस कोसळत होता. डोंगरातून पावसाळी पाण्याचे ओहळ उधळलेल्या घोड्याप्रमाणे बेफाम वेगानं धावत होते. मृगाला तोच मुळी असा कोसळता पाऊस घेऊन 8 दिवस सूर्यदर्शन तर नव्हतंच, पण त्यानं माणसांना घराबाहेर पडू दिलं नाही. शेवटच्या चरणात पाऊस थोडा मंदावला, मधून उघडीप मिळू लागली. पाऊस असाच प्रहरभर थांबला असता एके दिवशी प्रातःकाळी बाजीराव राजदर्शनासाठी वाड्यात गेले. कुत्तेवानांनी आणलेले कुत्रे छत्रपती पाहत बसले होते. शिकवलेले कुत्रे कुत्तेवानाच्या इशाऱ्याबरोबर वेगवेगळी कामं करून दाखवत होते. बदकांच्या काही जोड्या, नाना प्रकारच्या पक्ष्यांची पिंजरे छत्रपतींसमोर ठेवलेले होते. बाजीराव आल्यावर अर्धघटकेतच छत्रपतींनी कुत्तेवानांना कुत्रे घेऊन जाण्याबद्दल आज्ञा दिली. आसपास सेवक उभे होते. त्यांना दूर केलं. आपल्या पेशव्यांना जवळ बोलावून बसवून घेतलं. मग ते म्हणाले, काल सायंकाळी आम्हाला तुमची आठवण झाली. एका कामात आम्हाला तुमचा सल्ला पाहिजे. आज्ञा झाली असती तर ताबडतोब दर्शनासाठी आलो असतो. स्वामींनी हुजऱ्या पाठवला असता तरी काम होतं. तेवढं तातडीचं काम असतं तर हुजऱ्याही पाठवला असता. पण आता तुमचा सल्ला द्या. स्वामींनी आज्ञा करावी. काल आमच्यासमोर एक तक्रार आली. त्याचा निवाडा आम्ही केला, पण राहून असं वाटत होतं की आम्ही निवाडा देण्यापूर्वी तुमचा सल्ला घ्यायला पाहिजे होता. महाराजांच्या पुढे पेशव्यांची मातब्बरी ती काय? महाराजांनी निवाडा केला तो योग्यच असणार. राव, काही गोष्टी अशा असतात की त्यातलं योग्य कोणतं आणि अयोग्य कोणतं हे माणसाला ठरवता येत नाही. कर्तव्य म्हणून कुठल्या तरी एका बाजूनं निर्णय द्यावाच लागतो. आमच्यासमोर आलेल्या प्रत्येक तक्रारीचा निर्णय देताना या साऱ्यांची झडती आम्हाला वर द्यावी लागणार आहे याची जाणीव आम्हाला असते. आणि मग कधी कधी निर्णय दिल्यानंतर असं वाटतं की आम्ही चूक तर केली नाही. कालचा प्रकार त्यातलाच होता.
काय घडलं हे ते महाराजांनी सांगावं. आमच्या अल्पमतीप्रमाणे आम्हाला सुचेल ते बोलू. यशवंतराव प्रभू आमच्या दरबारचे मानकरी, छत्रपती सांगत होते. काही चांगल्या कामगिरीसाठी बक्षीस देताना इतर अनेक गोष्टींबरोबर आम्ही आमची एक आवडती बटीकही त्यांना बक्षीस दिली होती. यशवंतरावांनी त्या बटकीबरोबर बदकर्म केलं. बटीक प्रसूत झाल्यानंतर तिच्यावर दोष ठेवून यशवंतरावांनी तिच्या पायात बेडी घातली. काल ही तक्रार आमच्या समोर आली. आम्ही काय निर्णय द्यायला हवा होता? बाजीरावांनी छत्रपतींच्या चर्येकडे पाहिलं. खांद्यापर्यंत आलेले केस, शांत मुद्रा आणि डोळ्यांमध्ये समाधानाचं तेज पाहून बाजीरावांनी खाली मान घातली. ते म्हणाले, महाराजांनी दिलेला निर्णय योग्यच असणार. यशवंतरावानं बदकर्म केलं तेव्हा शिक्षा त्यालाच व्हायला पाहिजे. आम्ही शिक्षा यशवंतरावालाच दिली. महिनाभर त्याला दरबार मना केला. काय? बदकर्माबाबत फक्त महिनाभर दरबार मना केला? होय, आम्हाला तेवढीच शिक्षा पुरेशी वाटली. दौलतीचा रिवाज वेगळा आहे. अशा गुन्ह्यासाठी पूर्वीही शिक्षा दिल्या आहेत, ते आम्हाला ठाऊक आहे. शांतपणे छत्रपती बोलत होते. थोरल्या महाराजांच्या पासून अशा गुन्ह्याला हातपाय तोडण्याची शिक्षा आहे असे हे आम्हाला माहीत आहे. तसे दाखलेही कागदोपत्री उपलब्ध आहेत. पण राहू, चुकतो त्याला आम्ही माणूस म्हणतो. माणूस चुकल्यानंतर शिक्षा काय कोणीही देऊ शकेल, पण पश्चाताप करायला त्याला एकदा संधी देणं हे आमच्या मते राजा म्हणून आमचं कर्तव्य आहे. म्हणून सारे रिवाज बाजूला ठेवून आम्ही यशवंत प्रभूला फक्त महिनाभर दरबार मना करण्याचीच शिक्षा दिली. महाराजांची आज्ञा बरोबरच असणार. आम्हाला त्यात काही बोलता येणार नाही. छत्रपती गप्प बसले. आपण दिलेली सौम्य शिक्षा पेशव्यांना पसंत पडली नाही हे त्यांच्या लक्षात आलं. पण त्यांच्या डोक्यात आणखीही काही विचार गर्दी करीत होते. म्हणून ते म्हणाले, राऊ, तुमच्या इन्साफाबद्दल अलीकडे काही तक्रारी आमच्या कानांवर आल्या आहेत. आमच्या इन्साफाबद्दल? बाजीरावांनी आश्चर्यानं विचारलं. कोणत्या इन्साफाबद्दल? महाराजांनी आमचे गैरवाजवी इन्साफ सांगितले तर आम्ही दिलेल्या आज्ञा दुरुस्त करू. राऊ, माणसाच्या हातात सत्ता आली की आपण दिलेला प्रत्येक इन्साफ हा रास्तच आहे असा गर्व त्याला कधी कधी होतो. आणि मग आपण केलेले गैरवाजवी इन्साफही त्याला वाजवीच दिसू लागतात. पण आम्ही कोणते गैरवाजवी इन्साफ केले ते महाराजांनी आमच्या नजरेस तरी आणावेत. महाराजांची आमच्यावर माया आहे. आमचं चुकत असेल तर ममतेनं आम्हाला ती चूक दाखवून मार्गावर आणण्याचं कामही महाराजांचंच आहे. त्यांनी आज्ञा करावी आणि आम्ही ऐकावी. आमचे कोणते इन्साफ महाराजांना गैरवाजवी वाटतात? आम्हाला कोणते इन्साफ गैरवाजवी वाटतात ते राऊ तुम्हाला माहीत नाही असं नाही. आमच्याच तोंडून त्याची वाच्यता करायला पाहिजे असंही नाही. पण एक सांगून ठेवतो, ते ध्यानात ठेवा. मागे थोरल्या महाराजांच्या वेळी दादोजी कोंडदेव हा लहानसाच ब्राह्मण झाला, पण त्याने केलेले इन्साफ औरंगजेब बादशालाही वाजवी वाटले आणि त्यानं ते उचलून धरले. आज तुम्ही कोणताही गैरवाजवी इन्साफ केला तर तुमच्या प्रेमापोटी तो आम्हाला उचलून धरावा लागेल. पण लक्षात ठेवा, असे इन्साफ तुम्ही आम्ही आहोत तोपर्यंत चालतील, पुढे चालणार नाहीत. बाजीरावांच्या काही लक्षात आलं नाही. ते विचारात पडले. यशवंतराव प्रभूनं केलेलं बदकर्म हे केवळ एक निमित्त होतं हे त्यांच्या लक्षात आलं. वयोमानाप्रमाणे छत्रपतींच्या राज्यकारभारामध्ये थोडी उदारता आली होती. पेशव्यांना तसं वागून चालण्याजोगं नव्हतं. त्यांच्या जरबेवर दौलतीची मोठमोठी कामं उठत होती. पण हे सारं छत्रपतींच्या समोर बोलण्यात काही अर्थ नव्हता हे त्यांना माहीत होतं. छत्रपतींचा निरोप घेताना बाजीराव एवढंच म्हणाले, महाराजांनी आज्ञा केली ती आम्ही सदैव ध्यानात ठेवू. वाड्यात परतल्यावर रात्रीच्या निवांत वेळी बाजीरावांनी बंधूंनाही सारी हकीकत सांगून म्हटलं. स्वामींच्या मनामध्ये काय आहे ते समजत नाही. हेरांची आलेली बातमीपत्र आपाप पाहत होते. त्यांच्यावरून नजर बाजूला करून ते म्हणाले, आत्ताच पुण्याहून बातमीपत्र आलं आहे. बाबूजी नाईक बारामतकरांनी पेशव्यांच्या विरुद्ध छत्रपतींच्याकडे तक्रार केली आहे असं आमचा जासूस त्यात लिहितो. तरीच असं म्हणून बाजीराव गप्प बसले. सबंध आषाढ महिना पाऊस कोसळताच होता. आषाढ संपला आणि थोडी उसंत मिळाली. मग सकाळी काशीबाईंच्या दर्शनासाठी त्यांचे चिरंजीव आले. नानांची चर्या प्रसन्न दिसत होती. मातुश्रींना नमस्कार करून ते म्हणाले, ताई, बाहेर स्वच्छ ऊन पडलेलं आहे. हवा मोठी छान आहे नाही? आता श्रावण लागला आहे. इथून पुढे हवा अशी छानच राहणार. आम्ही आपल्याला एक आनंदाची बातमी सांगायला आलो आहोत. नाना मातुश्रींच्या जवळ बसत म्हणाले,
ते तुमच्या चर्येवरून आम्ही ओळखलं. बोला काय आहे? काल राऊ कितीतरी वेळ काकांशी बोलत होते. आम्ही शेजारी बसलो होतो. एरवी अशी काही खासगी बोलणी निघाली म्हणजे आम्हाला तिथून उठून जाण्याची आज्ञा होते. पण काल राऊंनी आम्हाला मुद्दाम बसवून घेतलं. इकडच्या स्वारींचं बरोबरच आहे. आता तुम्ही जाणतेपणानं कारभार पाहता आहात, तेव्हा इकडून तुम्हाला विश्वासात घेतलं ते ठीकच झालं. पण एवढं बोलणं तरी कसलं चाललं होतं? तेच सांगतो ताई. राऊ अगदी निश्चय करून आल्यासारखं बोलत होते. काकांनी दुसऱ्या लग्नाला तयार व्हावं म्हणून राऊ त्यांचं मन वळवित होते. एवढ्यातच काय घाई आहे असं काहीतरी म्हणून काका तो विषय टाळीत होते. पण राऊस्वामींनी शेवटी त्यांच्याकडून वचन घेतलं तेव्हाच ते उठले. भाऊजी लग्नाला तयार झाले म्हणायचे. झाले म्हणजे काय? रावसाहेबांनी पसंत केलेली मुलगीसुद्धा त्यांना सांगितली आणि एवढी बरसात आटोपली आणि पुन्हा पुण्याला जाणं झालं की लग्न करायचं असंही त्यांनी काकांना सांगून टाकलं. बरं झालं, पण आता भाऊजींची गाठ पडू दे. आम्ही त्यांच्यावर रागावणार आहोत. कशासाठी? सासूबाईंनी त्यांना दुसऱ्या लग्नाबद्दल थोडं का सांगितलं? खुद्द आम्ही तर कित्येकदा सांगितलं. पण त्यांचा आपला एकच ठेका. माझ्या नशिबी कुटुंब सुख नाही. मी पुन्हा लग्नाला उभा राहणार नाही. आणि आता इकडून आज्ञा होतात चटकन तयार झाले. काशीबाई हसत म्हणाल्या. राऊस्वामींच्या आज्ञेपुढं काका काय म्हणणार? नाना म्हणाले. मग त्यांना एकदम आठवण झाली. ते म्हणाले, त्यांनी आम्हालाही आज्ञा केली आहे. कशाबद्दल? एका बाबतीत तुमचा सल्ला घेण्याबद्दल. अगो बाई, म्हणजे आम्हाला आज्ञा केली तर आम्ही का ऐकलं नसतं? तसं नाही, बाप किरकोळ आहे. फडावर आम्ही होतो म्हणून आम्हाला सांगितलं एवढंच. काय आहे बोला? जन्माष्टमीचा उत्सव आता जवळ आलेला आहे. त्या उत्सवात गायन नर्तन करण्यासाठी पुण्याहून कलावंत बोलवावेत असा राऊस्वामींचा इरादा आहे. आपला सल्ला घेऊन कलावंत बोलवावेत असं राऊंनी आम्हाला सांगून ठेवलं आहे. ह्यात आम्हाला काय विचारायचं? दर सालच्या रिवाजाप्रमाणे ज्यांना आमंत्रण पाठवायची त्यांना पाठवावीत. एरवी तसंच झालं असतं ताई. पण आम्ही पुण्यात नव्हतो तेव्हा राऊस्वामींनी कलावंतांचा सारा कारखाना तुमच्या अखत्यारीत दिला आहे असं आम्हाला समजलं. म्हणून आपली आज्ञा घेण्यासाठी इथं आलो. काशीबाई हसल्या. त्या म्हणाल्या, इकडचा स्वभाव तुम्हाला माहीत नाही असं नाही. काहीतरी काम आमच्या मागे लावून दिलं आहे एवढंच. नाना, तुम्हाला पाहिजे त्यांना तुम्ही बोलवा. जन्माष्टमीचं कीर्तन होईल तेवढं आम्ही ऐकणार आहोत. बाकीच्याशी आमचा संबंधच कुठं पोचतो? पण ताई, राऊस्वामींनी तर आम्हाला 3दा बजावून सांगितलं होतं की जन्माष्टमीच्या समारंभासाठी ज्या ज्या आज्ञा तुम्ही द्याल त्या आम्ही तंतोतंत पाळल्या पाहिजेत. आणि तुम्ही तर आमच्यावर सर्व सोपवता आहात. मग आम्ही सांगतो ते स्वारींच्या कानांवर घालावं. त्यांना म्हणावं की त्यांची मर्जी आणि आमची इच्छा या दोन नाहीत. कोणतीही व्यवस्था करावी ती आम्हाला मान्यच असेल. ठीक आहे, आम्ही त्याप्रमाणे करतो. नाना कबूल झाले आणि मग मातुश्रींची आज्ञा घेऊन नाना दालनातून बाहेर आले. 3ऱ्या प्रहरी फडावर बाजीराव पेशव्यांच्या कानांवर सारी हकीकत घालून नानांनी पुण्याला खासगी कारभाऱ्यांकडे पत्र रवाना केलं. पत्र घेऊन जासूद पुण्याच्या दिशेनं रवाना झाले. पत्रात मस्तानी कलावंत आणि तिचे साजिंदे यांना जन्माष्टमीच्या उत्सवासाठी साताऱ्याला पाठवून देण्याबद्दल बाजीराव पेशव्यांनी आज्ञा दिली होती.